13वी कथा आहे हृदगत दोन संतांचे. एकांती बैसोनी करी गुज गोष्टी, धरोनी हनुवटी बुझावीत. नकोबा मानू संसाराचा शिण, तुझ एक खूण सांगतो मी. होणार ते होय, न होणार ते न होय. सुख दुःख पाहे कर्माधीन, देव म्हणे चोख्या नको मानू शीण. तुझ माझी आण भक्तराया. संत चोखामेळा. चोखोबा काका अतिशय कष्टाळू आणि प्रामाणिक. कष्ट करताना मुखी सदैव विठ्ठल नाम. महाद्वाराबाहेरच्या शिळेवर बसून त्या रात्री विठुरायाला साथ घालत होते. त्यांच्या मुखातून अभंगामागून अभंग प्रकट होत होते. पाहता पाहता वेदियला जीव, सुखाचा सुख सिंधू पंढरी रावा. माझा हा मीपणा हरपला जाण, कळल्या आगम निगमाच्या खुणा. भवसागराचा दाता विठ्ठल विठ्ठल वाचे म्हणता, उभा राहुनी महाद्वारी चोखामेळा दंडवत करी. चोखोबा काकांच्या भक्तिप्रेमाने पांडुरंगाला भरते आले. पांडुरंग मंदिराबाहेर आले. ते आणि चोखोबा अत्यानंदात गाऊ लागले, नाचू लागले. त्या आनंदाच्या भरात विठुरायांनी आपल्या कंठातील रत्नहार चोखोबांच्या कंठी घातला. मध्यरात्र उलटून पहाट समय आला. भगवंत मंदिरी परतले. चोखोबा त्याच चिदानंदी राहून पायरीवर मस्तक ठेवून झोपले. सूर्य उगवू लागला. पक्षी किलबिलाट करू लागले. पूजा सामान घेऊन पुजारी आले. चोखोबांना जाग आली. त्यांनी मंदिरासमोरचे आवार झाडून काढायला सुरुवात केली. तुळशीमाळा पुष्पहार उतरवताना विठ्ठलाच्या कंठी रत्नहार नाही हे पुजाऱ्यांच्या ध्यानी आले. त्यांना धक्काच बसला. ते पूजा सोडून धावत बाहेर आले. त्यांचे लक्ष आवार झाडणाऱ्या चोखोबांकडे गेले. त्यांच्या गळात काही लोंबत होते. त्यांनी ते निरखून पाहिले. बघतात तर विठ्ठलाच्या कंठातील रत्नहार. चोर चोर! पुजारी आरडाओरडा करू लागले. चोखोबांवर विठ्ठलाच्या कंठातील रत्नहार चोरल्याचा आळ आला. लोक जमा झाले. चोखोबांना मारू लागले. त्यांना शिव्या शाप देऊ लागले. चोखोबा आपण निर्दोष असल्याचे सांगू लागले. त्या विठुरायानेच मोठ्या आनंदाने आपल्या कंठी हा हार घातल्याचे सांगू लागले. पण त्यांचे कोणी ऐकूनच घेतले नाही. अखेर ते त्या पांडुरंगाचा धावा करू लागले. धाव घाली विठू आता, चालू नको मंद. बडवे मज मारिती ऐसा काहीतरी अपराध. विठोबाचा हार तुझे कंठी कैसा आला. शिव्या देती महारा म्हणती देव बाटविला. अहोजी महाराज तुमचे द्वारीचा कुतरा, नकाजी मोकलू चक्रपाणी जिमेदारा. जोडोनिया कर चोखा विनवितो देवा, बोलिलो उत्तरे परी राग नसावा. चोखोबांच्या गळ्यातील रत्नहार परत पांडुरंगाच्या कंठी जाऊन स्थिरावला. पुजारी चोखोबांच्या गळ्यातील रत्नहार काढून घ्यायला गेले तर रत्नहारच नाही. रत्नहार कुठं आहे? कुठं दवडलास तो? पुजारी कडाडले. माझ्या पांडुरंगानं माझी विनवणी ऐकली. तो हा हार त्यांच्याच कंठी आहे. पुजारी धावत गाभाऱ्यात गेले. बघतात तो भगवंतांच्या कंठात रत्नहार जसाच्या तसा होता. पुजाऱ्यांना धक्काच बसला. त्यांनी मारणाऱ्यांना आवरले. या झाडलोट करणाऱ्या, साफसफाई करणाऱ्या अंत्यजाच्या ठाई बरीच शक्ती आहे हे त्यांना जाणवले. चोखोबांच्या बाह्यरूपावरून सारेजण त्यांना जाणण्याचा प्रयत्न करत होते, पण त्यांच्या अंतरातील निर्मळ भक्तिभाव जाणण्याची कुवत त्यांच्यात नव्हती. ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. कमान डोंगी परी तीर नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. नदी डोंगी परी जळ नोहे डोंगे, काय भुललासी वरलिया रंगे. चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा. तीर्थयात्रा करून नामदेव पंढरपुरी परतले. राजाईला आनंदाचे भरते आले होते. मुलेही त्यांच्या भोवती घुटमळत होती. चोखोबांना भेटायला नामदेव गेले. चोखोबांच्या चेहऱ्यावरची दुःखछाया त्यांनी पाहिली. नामदेवांनी चोखोबांना चरणस्पर्श करून नमस्कार केला. चोखोबांनीही त्यांच्या चरणी डोई ठेवली. त्यांचे डोळे गळत होते. नामदेवांनी प्रश्नार्थक मुद्रेने सोयराबाई कर्ममेळ्याकडे पाहिले. दोघांनीही घडला प्रकार सांगितला. थरथरत्या स्वरात चोखोबा म्हणाले, तो विठ्ठल आमचा देव आमच्या मनातून जाता जात नाही. माझ्या देवाला माझा विटाळ होत नाही. आणि यांना? नामदेवा, मी तुमच्या इतका ज्ञानी नाही, पण त्या पांडुरंगाच्या भक्तीनं हा चोखा भरून पावला आहे. आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, वेदांचे वचन न कळे आम्हा. आगमाची आठी निगमाचा भेद, शास्त्रांचा संवाद न कळे आम्हा. योग याग तप अष्टांग साधन, न कळेची दान व्रत तप. चोखा म्हणे माझा भोळा भाव देवा, गायीन केशवा नाम तुझे. यावर नामदेव म्हणाले, चोखोबा, नुसते मंत्र, नुसती स्तोत्रे म्हणून किंवा पुराणांची पारायण करून मनात भक्ती नसेल तर काय उपयोग? तो भक्तवत्सल
फक्त भक्तिभाव मागतो. तो भाव तुमच्यापाशी भरभरून आहे. आपला सखा तो पांडुरंग असताना या लोकनिंदेची काय पत्रास? यांच्यावर क्रोध करावा, यांना शिव्या देऊन आपण आपलं तोंड घाण करावं इतकीही यांची पात्रता नाही. अशावेळी माऊलींचा आठव करावा. फटके खाल्ले तरी हो की चू नाही. तुम्हाला अडाणी म्हणणारे महाअडाणी आणि तुमच्या स्पर्शानं ज्यांना विटाळ होत असेल ना, त्यांच्या नशिबात तर तुमचा पुण्यस्पर्श लिहिलेलाच नाही. आज तुम्ही सोयराबाई, निर्मळा, परिसा, नरहरी, बंका, सावता, सेना, गोरोबा काका, पांडुरंगाच्या आणि सद्गुरूंच्या कृपेनं किती सत्संग आहे. यांच्यापुढं त्या निंदकांची काय किंमत? ती मुक्ताई तर मला नामादादा म्हणाली, चोखोबा आपण सगळे त्या कुटुंबातले झालो. अहो, गीता ही साक्षात भगवंतांची वाणी. त्याच्यावरचंच निरूपण ज्ञानदेवांनी आपल्या मराठीत मायबोलीत आणलं. त्यांचं आपलं नातं निर्माण झालं. कोण विचारतो या निंदकांना? ज्ञानेश्वर माऊलींचं मन मोठं. इतके हाल होऊनही, इतका छळ होऊनही ती करुणामूर्ती म्हणते, जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो, भूता परस्परे जडो, मैत्र जीवांचे. बस चोखोबा, माऊली हाच आपला आदर्श, हाच आपल्या मनाचा आधार. दिवस मास पुढे सरकत होते. नामदेवांचे नित्यकर्म सुरू होते. क्षणभरही विठ्ठलाचा विसर नाही. त्याच्याशी त्यांचे मैत्र होते. तोच त्यांचा सखा होता. त्या सख्याशी त्यांचा सुखसंवाद नित्यनेमाने सुरू होता. कार्तिक शुद्ध एकादशीला एक ब्राह्मण नामदेवांना येऊन भेटला. नामदेवा, निवृत्तीनाथांचा सांगावा आहे. तुम्ही आळंदीला यावं म्हणून निरोप आहे. ज्ञानेश्वरही तुमची प्रतीक्षा करतायत. लवकर आळंदीला निघा. नामदेव म्हणाले, हो, नाथांचं माऊलींचं बोलावणं आहे. तुम्ही आत या. गुळ पाणी तरी घ्या. नामदेवांचे वाक्य पूर्ण होण्याआधी तो ब्राह्मण गेला. अंतर्धान पावला. एकादशी दिवशीच नामदेव निघाले. त्या ब्राह्मणाविषयी विचार करतच निघाले. कार्तिकीला विसोबा खेचरही आले होते. जाताना विठ्ठलाचे दर्शन घेतले. नंतर सद्गुरूंच्या दर्शनाला गेले. त्यांनी त्यांना आशीर्वाद दिले. नामदेवांनी त्यांना त्या अनोळखी ब्राह्मणाच्या निरोपाविषयी आणि अंतर्धान होण्याविषयी सांगितले. विसोबा हसत म्हणाले, असा रे कसा तो भोळा भाबडा? तो तर साक्षात विठ्ठल, पांडुरंग. नामदेवांचे हात अभावितपणे जोडले गेले. माझा विठ्ठल, माझा पांडुरंग, देवा, किती किती श्रम घेशील रे माझ्यासाठी. नामदेव आळंदीला येऊन पोहोचले. निवृत्तीनाथ आणि ज्ञानदेवांना आश्चर्य वाटले. ज्ञानदेव म्हणाले, आम्हा दोघांनाही तुमची आठवण आली होती. तुम्हाला भेटावं असं वाटलं होतं, पण अजून आम्ही कोणाला पाठवलं नव्हतं. माऊली, त्या भक्तवत्सलानं आपलं काम केलं. तोच त्या ब्राह्मण रूपात आला होता. नामदेव म्हणाले, सर्वांनी एकमेकांच्या चरणी डोळी ठेवली. मनोमन त्या विठ्ठलाचा आठव केला. संध्यासमय सोनेरी किरण धरणी मातेवर पसरत ज्ञानसविता ओसरत होता. त्याच्या साक्षीनं दोन संत संवादात निमग्न होते. नामदेवांचे हात आपल्या हाती घेत ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, आमची निजधामी परतायची वेळ झाली. नामदेवांच्या हृदयाचा थरकाप उडाला. मन भयभीत झाले. शब्द जागच्या जागी थिजून गेले. डोळ्यांमधून अश्रू झरू लागले. थोडा वेळ ते ज्ञानदेवांकडे बघत राहिले. जणू काही नेत्रांमधून अंतरात ते त्यांना साठवत होते. त्यांच्याकडे पाहून ज्ञानदेव म्हणाले, नामदेवा, आपण ज्ञानी आहात. ईश्वराची आपणावर कृपा आहे. बालपणापासून आपलं ईश्वराशी मैत्र आहे. त्यानं आपला नैवेद्य मोठ्या प्रेमाने खाल्ला. आपल्या इच्छेनुसार आपला आणि त्यांचा संवाद होतो. इतकी ईश्वराशी मैत्री असताना येण्या जाण्याची काय कथा? गीता माता सांगते की शरीररूपी वस्त्र बदलतं, पण आत्मा चिरंजीव असतो. अर्थात मी आपल्याला शास्त्रार्थ काय सांगावा? आपण माझ्यापेक्षा ज्येष्ठ आहात. ज्ञानदेवा, आपण माझ्याहून वयानं सान खरे, पण ज्ञानाचा कृपावंत मेघ म्हणतात ना, तो आपण आहात. वयाची ती बाब काय? ज्ञानाचा सागर आपल्या ठाई आहे. आपणच गेलात तर संत मेळ्यांचं काय? वारकरी संप्रदायाचं काय? आज कुठं माणसाला माणसाची किंमत पुन्हा उमगू लागली आहे. देवा, अजून खूप चालायचंय. हा तर केवळ आरंभ आहे. आणि अशा वेळी इतक्या लहान वयात? नामदेवांना भरून आले. शांत वृत्तीने ज्ञानदेव म्हणाले, विठू माऊलीचं बोलावणं आलं आहे. माता पित्यांच्या परमत्यागानं आणि सद्गुरूंच्या कृपाप्रसादानं माझ्या हातून जे घडलं ते त्यांचं श्रेय आहे. आणि हा भक्ती संप्रदाय म्हणाल तर तो वाढवण्यास आपण समर्थ आहात. आपल्यावर सारा भार सोपवून आम्ही निश्चिंत मनानं जातो. नामदेवांनी
आपल्या दोन्ही हातांनी ज्ञानदेवांचे मुख धरले, नेत्र अश्रूंनी भरले. ते म्हणाले, देवा, आपलं वय ते काय, आता कुठं समाज तुम्हाला आपलं मानू लागलाय. किती सोसले तुम्ही भावंडांनी. एक एक प्रसंग आठवला की अंगावर काटा येतो. वाटतं इतकं सोसवलं तरी कसं तुम्हाला मन भरून येतं. ज्ञानदेवांनी प्रेमभराने नामदेवांच्या स्कंधावर आपले दोन्ही हात ठेवले. नामदेवा, यात समाजाचा तो काय दोष. आपल्या समजुतीनुसार तो वागला. अज्ञानी माणसानं प्रमाद केला तर त्याला दूषण देऊ नये, त्याचं अज्ञान दूर करावं. आपल्या कृतीनंच तसं करावं. नामदेव थक्क झाले. माऊली, लहान मुलांशी दुष्टपणानं वागले, ते क्रूर वृत्तीनं वागले. खरोखर अज्ञान असणं आणि खलप्रवृत्ती असून ती अहंकारानं पोसणं यात अंतर नाही काय. नामदेवांच्या या प्रश्नावर ज्ञानदेव स्मित करत म्हणाले, आहे, यात निश्चित अंतर आहे. अज्ञानाचा अंधकार ज्ञानप्रकाशानं दूर करता येतो. खलप्रवृत्तींचं म्हणाल तर तो अज्ञानाचा कडेलोट असतो. या खलप्रवृत्तीनं वागले तर त्याचे परिणाम काय याविषयी अज्ञान असल्यामुळं तो क्रूरपणानं वागतो. अहंकारामुळे त्याची संयमित विचार ऐकण्याची मानसिक तयारीही नसते. त्यावर उपाय एकच, त्यांच्याकडं दयाबुद्धीनं बघावं, त्यांची खलवृत्ती जावी, त्यांना सत्याची जाणीव व्हावी अशी त्या सर्वेश्वर चरणी प्रार्थना करावी. प्रार्थना जितकी अंतरातून तितकं अधिक यश. आम्हा भावंडांच्या सोसण्याचं म्हणाल तर आईनं तातांनी किती सोसलं. शेवटी आम्हा मुलांसाठीच त्या दोघांनी. ज्ञानदेवांना हुंदका फुटला. काही क्षण गेल्यावर ज्ञानदेवांनी भावनावेग आवरला. वृत्ती शांत करून ते नामदेवांना म्हणाले, नामदेवा, कर्म, योग, ज्ञान आणि भक्ती या ईश्वर प्राप्तीच्या 4 पायऱ्या आहेत. ज्ञान म्हणजे भक्ती मार्गावरचा महत्त्वाचा टप्पा. प्रेमानं ईश्वराशी तादात्म्य होणं हीच खरी भक्ती. त्यासाठी ईश्वर तत्वाशी अनन्य होणं आवश्यक आहे. सगुण साकार अशा ईशमूर्तीची पूजा ही एक साधना आहे. नामस्मरण हा या भवसागरातून तरून जाण्याचा सोपा मार्ग आहे. नेमकं आपल्याला लोकांना हेच सांगायचं आहे. तीर्थयात्रा, व्रतवैकल्य, मंत्रतंत्र हा आचार ठीक आहे, पण नामस्मरण सर्वश्रेष्ठ आहे. देवाला काही द्यावं, नवस करावा आणि आपलं मागणं पूर्ण करून घ्यावं. इतका हा देव लहान आहे? त्यापेक्षा सदा चरण ठेवावं. गरीब श्रीमंत, उच्च नीच, जात पात असा भेदभाव करू नये. मनी करुणा बाळगावी. तृषार्ताला पाणी द्यावं, भुकेल्याला अन्नाचा घास द्यावा, भयग्रस्ताला अभय द्यावं, संकटग्रस्ताला मदतीचा हात द्यावा, निराश्रितास आश्रय द्यावा. याहून देवकार्य ते कोणतं? जातीभेदाचा कलंक आपल्या समाजाला लागला आहे. नामदेवा, तो आपल्याला पुसून टाकायचा आहे. आपण सारी पांडुरंगाची लेकरं आहोत. हा पांडुरंग भक्तवत्सल आहे. तो मातापित्यांची सेवा करणाऱ्या पुंडलिकाकडं मोठ्या कौतुकानं पाहत उभा आहे. हाच खरा भक्तांचा आधार आहे. याच्यावर निष्ठा ठेवून कर्म केलं तर जीवन सफल होईल. नामदेवा, माझं काही चुकत असेल तर सांगा. आपण वयानं आणि साधनेनं माझ्याहून श्रेष्ठ ज्येष्ठ आहात. ज्ञानदेवांची अमृतवाणी ऐकून नामदेव गहिवरले. ते म्हणाले, ज्ञानदेवा, साक्षात पांडुरंगच तुमच्या मुखातून बोलतो आहे. बोला माऊली, बोला. ज्ञानदेव म्हणाले, जो स्वतःला या विठू माऊलीचा भक्त वारकरी म्हणून घेईल त्यानं सत्य बोलावं, परस्त्रीला रुक्मिणी माता मानावं, जातीभेद करू नये, प्राणीहत्या करू नये, निरामिष आहार करावा, अत्यंत प्रामाणिकपणानं ईश्वर साक्षीनं आपली संसार कर्म आचरावीत आणि रामकृष्ण हरीचा जप सतत करून संपूर्ण जीवनच ईश्वरनिष्ठ करावं. हेच लोकांमध्ये रुजवायचं आहे. व्यक्तीचं आणि व्यक्तीकडून समाजाचं चारित्र्य मंगल करायचं आहे. आज आमची याहून दुसरी कोणतीही इच्छा नाही. नामदेवा, तुमच्याशी त्या विठुरायाची बालपणापासूनची गट्टी आहे. त्याची शपथ. तुम्ही हेच कार्य आमच्यानंतर करायचं आहे. द्या, आम्हाला वचन द्या. आपण वचन दिलंत की आमचा समाधी मार्ग मोकळा झाला. नाही ज्ञानदेवा माऊली, तुम्ही म्हणाल ते कार्य करतो, तुम्ही म्हणाल ती सेवा करतो, पण समाधी? इतक्या लहान वयात समाधी? नामदेव तोंड उंजळीत घेऊन रडू लागले. ज्ञानदेवांनी नामदेवांना जवळ घेतले. नामदेवा, तुमच्यासारख्या परमार्थाच्या जाणकारांनी तरी हे दुःख बाळगू नये. हा देह म्हणजे मी आहे का? आता तुम्हाला परत सारं तत्व सांगायला हवं का? नामदेव शांत झाले. ज्ञानदेवा, वचन दिलं. माऊली, आज हा माझ्या जीवनातला सर्वश्रेष्ठ क्षण आहे. आजपर्यंत जी ईश सेवा माझ्या हातून घडली तिचं फल आज मला प्राप्त झालं. या ईश्वरी कार्यासाठी आपण माझी निवड केलीत. आज मी धन्य झालो.